नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी माळशिरस तालुक्यातील गिरवी येथे श्री संत सावतामाळी महाराज मंदिर येथे सभा मंडपाचे भूमिपूजन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सौ सोनियाताई जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। तर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। तसेच यावेळी तालुक्यामधील महायुतीचे विविध पदाधिकारी तसेच अनेक गावचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सौ सोनियाताई जयकुमार गोरे बोलताना म्हणाल्या, तुम्ही दोघे भाऊ मिळून माळशिरस तालुक्यातील विकास कामे करा, भाऊंपर्यंत पोहोचण्यासाठी माझा माध्यम म्हणून उपयोग करा, भाऊंच्या मदतीने मीही कामे करत राहीन, असे आश्वासन त्यांनी दिले। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात सौ सोनियाताई जयकुमार गोरे आणखी काय म्हणतायत। नमस्कार। आज श्री संत सावता महाराज सभा मंडपाच्या उद्घाटन प्रसंगी गिरबी येथे खास रामभाऊंच्या आग्रहाखातर मी आज इथं समर्पित झाले। खरं तर भाऊ, मी बिलकुल राजकारणावर बोलणार नाही, कारण मी राजकारणी नाही। कुठल्याही राजकीय गोष्टीवर बोलण्याचा मला अधिकार नाही। हा, पण निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेला भाऊंची बाजू घेऊन सगळीकडे जात असते, त्यावेळेला मात्र मी थोडंसं तो प्रयत्न करते आणि त्या अनुषंगानं थोडीशी आज तयार झाली, म्हणून तुमच्यासमोर बोलण्याचा हा मी प्रयत्न करते। खरं तर मग अशी गाडीमध्ये येताना भाऊ तुम्ही सांगितलं की आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये ह्या सभा मंडपाचं उद्घाटन घेतोय आणि का घेतलं पाहिजे हे सगळं समजावून सांगितलं तुम्ही मला। खरं तर आमच्या तालुक्यामध्ये मी आजपर्यंत भाऊंनी सभामंडप मंजूर करून आणले। मी जवळजवळ 35-40 सभामंडपाचं उद्घाटन सहजरित्या केलं। हे भाऊंचं काम करण्याची एक प्रथा आहे, पण इथं येताना एवढ्या अवघड प्रसंगी सभामंडपाचं उद्घाटन घेण्यासाठी मला खूप मोठी संधी मिळाली। खरं तर सगळे धार्मिक कार्यक्रम माझ्याच वाट्याला येतात। भाऊंनी खूप मोठी कष्ट करून कर्म करावीत आणि मी त्याचं पूजन करावं, असं माझ्या वाट्याला खूप मोठं काम येते आणि ते मी पार पाडत असते। सभा मंडपासाठी लागणारा एवढी धडपड करावी लागते भाऊ, खरंच आश्चर्यजनक गोष्ट आहे, कारण ही धार्मिक गोष्ट सहजपणे झाली पाहिजे, पण ती इतकी अवघड झाली की त्याचं श्रेय कोणी घ्यावं आणि का घ्यावं। आपला समाजाचं एखादं मंदिर बांधून झाल्यानंतर सभा मंडप हा निवारा आहे, त्याचं श्रेय काय घ्यायचंय, काही गरज नाहीये राजाभाऊ। पण बघा ना की इतक्या फास्ट मध्ये त्यांनी काय सगळे तुमचे निधी नामंजूर केले किंवा काही गोष्टी झाल्या आणि त्याच्यामध्ये राजकारण आणलं। राजकारणाची काही गरज असत नाही, पण तरीही आज खूप मोठी चांगली गोष्ट तुम्ही करताय, कारण प्रत्येक समाजाला आपल्या मंदिरासाठी सभामंडप पाहिजेच, कारण त्यांचे विविध कार्यक्रम असावे लागतात आणि त्यासाठी तो जो धार्मिक कार्य करत असताना जो सभामंडप लागतो तो आज आपण करतोय। खूप मोठं काम करताय तुम्ही। खरं तर तुमच्या प्रत्येक कामाचा आमच्याकडे लेखाजोखा असतो। खूप छान काम करताय तुम्ही, खूप कष्ट आणि खूप संघर्षातून काम करताय। खरं तर संस्कृती ताईसाहेब सुद्धा तुमच्या जोडीने उभ्या असतात, जशी मी भाऊंच्या मागे उभे असते तशी तुमच्या बरोबर त्याही उभ्या असतात। त्यांचंही मला खरं तर कौतुक करायचं आहे, कारण त्यांनी इथं येण्यासाठी मला त्यांना आग्रह करावा लागला। खरं तर गरज नाही, तुम्ही हक्कानीच बोलवायचं होतं आणि इथून पुढे तुम्हाला मी फक्त भाऊ तर काम करतायतच, तुम्ही दोघे भाऊ मिळून त्या माळशिरस तालुक्याला एक चांगला असा कामाचा विकास करावा, असं मी तुम्हाला खरं तर विनंतीच करते। आशीर्वाद द्यायची मला तेवढी माझी पात्रता नाही आहे।
पण प्रेमातून तुम्हाला सांगते की जयकुमार एक गुरु असावाच लागतो आणि तो गुरु चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळालाय. त्यांचं तुम्ही उपयोग चांगल्या पद्धतीनं करून घ्या. ही खूप सारी ह्यांचं सहकार्य तर भाऊंच्या पाठीशी आहे. एक चांगला पालकमंत्री आपल्या जिल्ह्याला मिळालाय तर त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं झालाच पाहिजे. कारण एक खरं तर मी माझा नवरा म्हणून मी त्याचं किती कौतुक करायला पाहिजे, खूप कौतुक करू शकते, पण मला थोडंसं नियंत्रणात ठेवून मी कौतुक करते की त्यांची क्षमता तेवढी आहे काम करण्याची आणि ते काम तुम्ही अवश्य करून घ्या, मागं लागून घ्या. जिथं जिथं माझी मदत लागेल तिथं घ्या. जर भाऊंच्या जवळ जाताना जर अगदी जवळचा जो मार्ग आहे तो माझ्यापासून सुरू होतोय तर त्याचाही उपयोग चांगल्या पद्धतीनं करून घ्या अशी मी आपल्याला विनंती करते. मी आपल्याला आश्वासन देते की इथून पुढे सुद्धा बारीक सारीक कामात मी आपल्याला नक्की मदत करेन. भाऊंच्या मदतीनं मीही काम करण्याचा प्रयत्न करेन. कारण आपल्याला आता महाराष्ट्राचं पूर्ण महाराष्ट्र भाऊंच्याकडे आलाय आणि त्याच्यात माझी थोडी थोडी मदत कुठेतरी झाली तर ती मी करण्याचा प्रयत्न करते. म्हणून आज आमचा तालुका सोडून बाहेरच्या तालुक्यामध्ये येण्याची अशी संधी पण मिळते आणि त्या संधीचं सोनं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो म्हणून हे आश्वासन आहे. परत एकदा तुम्हाला ह्याच्याबद्दल खूप शुभेच्छा. आपल्या पाठीशी हे ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ तर तुमच्या मागे आहेतच, पण आपले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतीनं पण आपल्याला खूप मोठा विकास करायचा आहे. शिंदे साहेबांच्या पण मतीनं खूप मोठा विकास करायचा. राजाभाऊ त्यांचं नाव घेतलं नाही तर मला इथं चालणार नाही, पण मी राजकीय नाहीये त्याच्यामुळे काही गोष्टी विसरते. असो, पण परत एकदा भाऊंच्या बरोबरीनं मी तुम्हाला या सगळ्या शुभेच्छा देते आणि असाच आपल्या जसे काही तुमचे प्रयत्न आहेत, जसे काही तुमच्या इच्छा आहेत, या तालुक्याच्या ज्या ज्या इच्छा अशा पूर्ण होत असं मी संत सावता महाराजांच्याकडं अगदी नतमस्तक होऊन विनंती करते आणि परत एका प्रार्थना करून आपल्या समोर नतमस्तक होते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हो.